गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे। मात्र चीन आणि तुर्कीकडून पाकिस्तानला पाठिंबा देण्यात आला आहे। त्यामुळे पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार घातलाय आणि म्हणूनच पुण्यातील मार्केट यार्डामधून तुर्कीचे सफरचंद गायब झालेत। पुण्यातील पुणे बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथे जगभरातील विविध देशातून सफरचंदांची आवक होत असते। तुर्कीच्या सफरचंदांची आवक देखील मोठ्या प्रमाणावर होत असते। भारत पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यानंतर देशभरात बॅन तुर्की हा ट्रेंड चालवला जातोय आणि त्याच अनुषंगाने पुण्यात देखील लोकांनी बॅन तुर्कीचा ट्रेंड चालवला आहे, ज्यात मार्केट यार्डामध्ये येणारी तुर्कीची सफरचंद येण्यास बंद झालीत। इतर देशातून येणाऱ्या सफरचंदांना नागरिक पसंती देत आहेत। सुयोग झेंडे म्हणाले, सध्या तुर्की येथील आपल्या इथं सफरचंद येत आहेत। पुढील 15 दिवसांनी चेरी, प्लम, पीस यायला सुरुवात होणार आहेत। त्यांच्याकडून इम्पोर्टचा सीझन हा 3 महिन्यांचा असतो। सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे। मात्र तुर्कीकडून पाकिस्तानला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। यामुळे देशभक्ती म्हणून लोकांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवला आहे आणि लोक डायरेक्ट सफरचंद खरेदीला विरोध करीत आहेत। या 3 महिन्यांच्या सीझनमध्ये जवळपास 1000 कोटींचा टर्नओव्हर होत असतो आणि आता तुर्कीवर बॅन घातल्याने त्यांची आर्थिक कोंडी होऊन मोठं नुकसान होणार आहे। जो देशाचा दुश्मन तो आपला दुश्मन असून फक्त सीमेवरून जवानांनी युद्ध न लढता आपण देखील देशभक्ती म्हणून आपलं कर्तव्य म्हणून तुर्कीला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजेत। म्हणूनच आता आम्ही देखील तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घातला आहे। यावेळी एका ग्राहकाने सांगितले की ज्या पद्धतीने जाहीररित्या तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे ते पाहता देशाप्रती नागरिक म्हणून आता आम्ही देखील तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घातला असून आम्ही त्यांचे सफरचंद खरेदी बंद केली आहे। आता काय झालंय की टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे आणि तो देशविरोधी कारवायांना पाकिस्तानला जो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बॅन टर्की हा ट्रेंड निघाला दिल्लीतनं आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे केलं आहे की टर्कीचं सफरचंद खरेदी करायचे नाही आणि काय नाही देश सेवेसाठी आपला खारीचा वाटा म्हणून आम्ही टर्कीचे ॲपल विकायचे नाही असं होलसेलरांनी ठरवलेलं आहे आणि इम्पोर्ट लोकांनी सुद्धा ठरवलं आहे की मागवायचं नाही। साधारण तुर्कीला आठवड्याला म्हणजे जरी 100 CR प्लस त्यांना लॉस होणार आहे। असं एक जर 2-3 महिने जरी धरलं तर 1000 CR प्लस हा तुर्कीला नुकसान होणार आहे आणि जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात तुर्की ॲपल आणि तुर्कीचे जेवढे आयटम आहेत त्याच्यावर सगळ्यावरती आम्ही बॅन घालणार। मी काळेवाडीतील किरकोळ फळ विक्रेता आहे। तर किरकोळ विक्री खरेदी करणारं गिराईक ज्या टायमाला विचारतं की हा ॲपल कुठला आहे टर्कीचा असं म्हणलं तर स्पष्टपणे नकार देतो आणि जर किरकोळ गिराईकांनी जर त्या मालाला त्या फळाला जर नकार दिला तर टर्कीचं कमीत कमी जसं झेंडे अण्णा म्हणले की 1000 कोटी CR प्लस तोटा होऊ शकतो, आर्थिक बंदी टर्कीची होऊ शकते।